नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती. कुंकू टिकली किचन यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. सर्वप्रथम 10वीच्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन. तुम्हाला पुढील वाटचालीस कुंकू टिकली किचनकडून हार्दिक शुभेच्छा. आणि तसेच सर्वांचे मनपूर्वक आभार आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल. आम्ही या चॅनलवर रोज नवनवीन रेसिपी टाकत आहोत. आपण लाईक, कमेंट, शेअर करून आमचे मनोबल वाढवा ही विनंती. बाहेर खूप सुंदर असा पाऊस चालू आहे आणि त्यामुळे आम्हाला पालक भजी आणि चहाची खूप आठवण झाली आणि तीच आठवण आम्ही आपल्यासोबत आज शेअर करत आहोत. तर आपण बघूयात आता खुसखुशीत पालक भजी. चला तर मग आता आपण पालक भजीसाठी लागणारे साहित्य बघूयात. अर्धी जुडी पालक स्वच्छ धुवून आपण अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे भाज्यांसाठी. तुम्ही बघू शकता इथं. त्यानंतर 1 वाटी बेसन, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा लाल तिखट आणि स्वादानुसार मीठ. आता या कापलेल्या भाजीमध्ये आपण अर्धा चमचा ओवा अशा प्रकारे हातावर क्रश करून भाजीमध्ये टाकू, म्हणजे पालक भजीला छान स्वाद येईल. त्यानंतर यात 1 चमचा लाल तिखट आणि स्वादानुसार मीठ टाकून घेऊ. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यात लगेचच आपण बेसन पीठ घालणार आहोत. आणि या भाज्यांना पाण्याची जास्त गरज नसते पीठ भिजवताना, कारण मिठाने भाजीला पाणी तर सुटतेच. तसेच या भाजीमध्येही पाण्याचे प्रमाण खूप असल्यामुळे आपल्याला पाण्याची जास्त गरज भासत नाही. आपण आता यात लागल तसे थोडे थोडे बेसन पीठ टाकून पीठ छान भिजवून घेऊ. तुम्ही इथं बघू शकता, यात मी थोडंसं पाणी घालून घेत आहे. थोडं थोडं बेसन पीठ आणि थोडंसं पाणी घालून पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचे. तुम्ही इथं पाहू शकता, आपण सर्व बेसन पीठ या भाज्यांमध्ये ओतलेलं आहे. अजून थोडं पाण्याची गरज लागेल आपल्याला. भजी तळण्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे. आता यात मी तेल घालते. तेल छान गरम झालं की आपण भजी तळायला घेऊ. तुम्ही इथं पाहू शकता, आपलं भाज्यांचं पीठ तयार आहे. छान प्रकारे भाज्यांचं पीठ भिजलेलं आहे आपलं. आपलं तेल पण व्यवस्थित गरम झालेलं आहे. ते तेल व्यवस्थित गरम झालं का नाही ते बघण्यासाठी भाज्याचं थोडंसं बॅटर आपण तेलात सोडून बघायचे. तुम्ही इथं पाहू शकता, आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आपण आता सर्व भजे त्या तेलांमध्ये सोडून घेऊ.
हे बघा, तुम्ही इथं बघा, आपल्या आवडीप्रमाणे भजी करू शकतो आपण याचे, तसं काही नाही आहे. तुम्हाला मोठे आवडत असतील तर मोठे बनवा, छोटे आवडत असेल तर छोटे सोडा तेलामध्ये. भाज्यांचा वास इतका छान सुटलाय ना आता. बघा भजी कशी कुरकुरीत दिसायला लागलेत लगेच. हे बघा आपले भजे कशी खुसखुशीत तळले गेलेत आता. आता आपण हे काढून घेऊ. आपले गरमागरम आणि खुसखुशीत पालक भजे तयार आहेत. त्यासोबत चहा तर पाहिजेच. आपले पालक भजी आणि अद्रक व गवती चहा टाकून बनवलेला चहा दोन्हीही तयार आहेत आता स्वाद घ्यायला. आणि या चहाचा खूप छान सुगंध सुटलाय किचनमध्ये. तुम्हाला आमच्या रेसिपी कशा वाटतात ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.